नमस्कार श्रोते हो, वृत्तविशेषच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नुकत्याच झालेल्या योग दिनाबद्दल आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण अधिक सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिनी पश्चिम बंगालमधील कोलकाता इथं ऐतिहासिक रेड रोडवर 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. निरोगी वृद्धत्वासाठी योग या संकल्पनेवर आधारित या राष्ट्रीय कार्यक्रमाचं नेतृत्व करताना त्यांनी हजारो सहभागींसोबत सामायिक योग पद्धतीचं अनुसरण केलं. याचवेळी भारत आणि जगभरातील लाखो लोकांनीही या उत्सवात सहभाग नोंदवला. यावेळी पश्चिम बंगालचे राज्यपाल RN रवी, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी, आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारत आणि जगभरातील लोकांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की 21 जून हा दिवस जगातील सर्वात मोठ्या सामूहिक उत्सवांपैकी एक बनला असून इथे विविध देश आणि संस्कृतींमधील लोक योगाभ्यासासाठी एकत्र आले आहे. हिमालयापासून हिंदी महासागरापर्यंत आणि बंगालपासून सौराष्ट्रापर्यंत संपूर्ण राष्ट्र योगाच्या ऊर्जेनं आणि भावनेनं भरलेलं आहे. योगामध्ये लोक, समाज आणि राष्ट्रांना जोडण्याची विलक्षण शक्ती आहे आणि तो मानवी एकतेचे बंध अधिक दृढ करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. पश्चिम बंगालचा समृद्ध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा लक्षात घेता तिथे हा राष्ट्रीय उत्सव आयोजित करणं विशेष महत्त्वाचं असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. स्वामी विवेकानंद, श्री अरबिंदो आणि जगापर्यंत योगाचा संदेश पोहोचवण्यात मदत करणाऱ्या इतर महान आध्यात्मिक नेत्यांचे आणि विचारवंतांचे योगदान स्मरण करताना ते म्हणाले की या भूमीनं मन, शरीर आणि आत्मा यांच्या एकतेवर भर देणाऱ्या परंपरेचे दीर्घ काळापासून जतन केले आहे. कोलकात्यातील सामूहिक योगाभ्यास हा याच चिरंतन वारशाचं प्रतिबिंब असल्याचं ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 ची निरोगी वृद्धत्वासाठी योग ही संकल्पना विशद करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की योग हा केवळ शारीरिक व्यायाम किंवा विशिष्ट वयोगटापुरता मर्यादित नाही, तर तो जीवनाकडे पाहण्याचा एक सर्वसमावेशक दृष्टिकोन आहे जो आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर चैतन्य, लवचिकता आणि आरोग्य यांना चालना देतो. ते म्हणाले की योग व्यक्तींना वृद्धापकाळातही निरोगी, सक्रिय आणि उत्साही राहण्यास सक्षम करतो. तसंच शारीरिक लवचिकता, मानसिक संतुलन आणि भावनिक बळ टिकवून ठेवण्यास मदत करतो. जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये समतोलाचं महत्त्व योग शिकवतो असं पंतप्रधानांनी नमूद केलं. भगवद्गीतेतील शिकवणुकीचा संदर्भ देत ते म्हणाले की संतुलित सवयी, संतुलित कृती आणि संतुलित जीवनशैली हाच आरोग्याचा आणि कल्याणाचा पाया आहे. आधुनिक समाजासमोरील अनेक आव्हानं ही जीवनशैलीतील असंतुलनामुळे निर्माण होतात आणि योग हा सुसंवाद, शिस्त आणि आंतरिक शांततेकडे नेणारा एक व्यावहारिक मार्ग आहे असं निरीक्षण त्यांनी यावेळी व्यक्त केलं. योग हमें जीवन को बैलेंस वे में जीने की कला सिखाता है. योग हमें डूज और डोंट सिखाता है और जब हम हमारे शरीर को सही ढंग से चलाना सीख लेते हैं तो स्वास्थ्य हमारा स्वभाव बन जाता है. साथियों, योग केवल हमारे शारीरिक स्वास्थ्य पर ही फोकस नहीं करता. योग मानसिक स्वास्थ्य से शारीरिक स्वास्थ्य का मार्ग दिखाता है. योगाच्या सर्वांगीण स्वरूपावर भर देत मोदी म्हणाले की त्याचे फायदे केवळ शारीरिक तंदुरुस्तीपुरते मर्यादित नसून ते मानसिक आरोग्य आणि भावनिक स्थिरतेपर्यंत विस्तारलेले आहे. योग आत्मजागृती वाढवतो, तणाव कमी करतो आणि अधिक शांततापूर्ण आणि सामंजस्यपूर्ण समाजाच्या निर्मितीत हातभार लावतो. योग वैयक्तिक जीवन समृद्ध करतोच, शिवाय जगभरात परस्पर समंजसपणा, सहकार्य आणि शांतता वाढवण्यासाठी एक प्रभावी माध्यम म्हणूनही कार्य करतो असं ते म्हणाले. योग हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं. त्याचबरोबर योग केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवण्याचीही विनंती त्यांनी यावेळी केली. त्यांनी योग 365 उपक्रम आणि यावर्षी सुरू करण्यात आलेल्या 100 दिवसांच्या ऑनलाईन योग कार्यक्रमाचा उल्लेख केला. या कार्यक्रमात 130 देशांमधील 30 लाखांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला. योगाचा व्यापक स्वीकार एक अधिक निरोगी, सशक्त आणि स्वावलंबी समाजाच्या निर्मितीला हातभार लावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आताच आपण ऐकलत योग दिन विशेष वृत्तविशेष हा कार्यक्रम. हा आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाची निर्मिती होता. नमस्कार.